इतके दिवस या योगा मॅटला कुठे घेऊन जायचेच नव्हते, त्यामुळे त्याच्या कव्हरचा कधी प्रश्नच पडला नव्हता. आता योगा क्लास लावलाय आणि याला घेऊन कसे जायचे असा प्रश्न पडला. पण जिथे प्रश्न असतो तिथेच त्याचे उत्तरही असते. लगेच याचा साईज घेतला आणि काल परवाच गाडीच्या स्टँडमध्ये अडकून थोडी फाटलेली माझी प्लाझो मला आठवली. टाकली तिच्यावर मापे. हे कव्हर फक्त कपड्यांचा तुकडा नाही, तो माझ्या सर्जनशीलतेचा, माझ्या प्रवासाचा एक भाग होणार आहे. मॅटचा जोही काही साईज असेल त्याच्यामध्ये 2-2 इंच एक्स्ट्रा आपण वाढवून हे कापड कापून घेणार आहोत. चिकनच्या कपड्याला कॉटनचे अस्तरासाठी मी ज्यूटचे कापड वापरले आहे. इथे आपण थोडी कल्पकता, थोडे शिवणकाम आणि खूप सारा रियूज करून याचे काहीतरी करूयात. जुन्या प्रेमाला एका नवीन रूपात जपूयात. कपड्यांचा एक श्वास असतो, कधी फॅशनचा तर कधी आठवणींचा. माझ्या शिवणीतून निर्माण झाली आहे अशीच एक आठवण, ज्याचं नाव आहे दुसरं जीवन. आता एक खूप लांबच्या लांब चेन घेऊन त्याला मध्ये एक रनर टाकून आपण ही याला जोडून घेतली आहे. स्टिचिंग मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवते, कारण माझा हा पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला ते आधीच येत आहे, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. आता या बॅगचा आपला हा असा पाईप सारखा आकार तयार झाला आहे. पण आधी आता आपल्याला या बॅगसाठी एक बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. हा बेल्ट माझ्या मुलाचा आहे. म्हणजे आता माझा मुलगा मोठा झालाय, पण तो जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या प्रत्येक पॅन्ट सोबत असा एक छान बेल्ट यायचा. मी ते बरेच सांभाळून ठेवले. आता बेल्टला एकाच बाजूला 2 हुक असतात, त्यातील एक हुक आपण काढून ते दुसऱ्या बाजूला शिफ्ट करणार आहोत. बेल्ट खूप जाड असल्यामुळे मी सुई दोऱ्याच्या मदतीने हे हाताने शिवून घेतले आहे. आपला या बॅगचा हा बेल्ट जरा थोडा फॅन्सी झाला आहे, तो तसाच बसवणं अवघड जाईल, म्हणून आपण याच्यासाठी 2 पट्ट्या कट करून घेत आहोत आणि त्या पट्ट्यांमध्ये हुक अडकवून मग आपण तो बॅगच्या साइड्सला अटॅच करणार आहोत. बॅगचा हा जो पाईप सारखा आकार तयार झालाय त्याच्या दोन्ही तोंडांना आपल्याला सेम कापड लावायचे आहे. पण यासाठी या गोलाचे आपल्याला टेपच्या साहाय्याने मेजरमेंट घ्यायचे आहेत. इथे मी त्याच आकाराचा एक डब्याचे झाकण शोधून काढले आहे आणि ते झाकण खाली ठेवून त्या मापाने मी अस्तर आणि कापड याचे कटिंग करून घेत आहे. आता हे जे 2 सर्कल्स तयार झालेले आहेत हे आपल्याला एकमेकाला अटॅच करून घ्यायचे आहेत आणि मग ते नंतर या आकारावरती शिवून घ्यायचे आहेत. या गोलांबरोबरच आपल्याला बेल्टही त्यासोबतच जोडून घ्यायचे आहेत. पहा ना, तयार झालं माझ्या योगा मॅटसाठी एक युनिक कव्हर. जुना कपडा, नवीन उपयोग, स्वतःसाठी आणि निसर्गासाठी छोटंसं योगदान. जुन्या गोष्टींमध्ये नव्या शक्यता दडलेल्या असतात, फक्त आपल्याकडे त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन हवा. काही गोष्टी फेकण्यासारख्या नसतात, त्यांना पुन्हा जगवण्याची गरज असते. मी दररोज जेव्हा योगा क्लासला जाते तेव्हा मला आठवते, माझ्या हातात आहे रूपांतराची शक्ती आणि हीच आहे माझी खरी शांती. थँक्यू.